नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 25, 26, 27 फेब्रुवारी 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीट पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच YouTube या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरातून भारताच्या पूर्व भागातून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे। तर ह्याच वाऱ्याच्या प्रभावामुळे पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात वादळी पाऊस, तर काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह 25, 26, 27 फेब्रुवारी 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागातही वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी मध्यम हलका असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद, रामगुंडम, विशाखापट्टणम, जगदलपूर इकडे या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। भुवनेश्वर, राउरकेला इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोरबा, रायपूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी राहील। धनबाद, कोलकाता इकडे हलका पाऊस राहील। तसे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जोर जबरदस्त स्वरूपात असणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, सांगजरी, गोंदिया या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा, लांजी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर कमी राहील, मात्र गारपीट पावसाचा तडाखा बघायला मिळणार आहे। रांजणगाव, वारासिवनी, बालाघाट गारपीट पावसाचा अंदाज या भागामध्ये असणार आहे। तसेच दक्षिण परिसर बघितला असता गोंदिया जिल्ह्याचा देवरी, चिंचोला, डोंगरघर या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मार्कासा, चिंचघर, आमगाव चौकीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरखेडा, बलिटोला, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। भंडारा जिल्ह्याकडे लखनी, साकुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। अडाईल, गोथंगावलाही जोरदार पावसाची शक्यता असून पावनी, बिहापूर, खैरगाव, उमरेडला गारपीटची शक्यता दक्षिण भागात असून उत्तरेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, चिखली, मौदा, वर्दी तसेच बार्शी, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज असून गारपीट पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये नागपूर, कामठी, वाघोली, पारशिवनी, वनेरा, घोटी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। बडेगाव, बिछवा, उमरी, सावरनेरलाही जबरदस्त गारपीटचा अंदाज राहील। डोरली, कमळेश्वर, कोडाली, काटोल, धोतीवाडा, कर्जना आणि जळखेडा, वरुड, नरखेड या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून हिंगणा, पाचगाव, बुटीबोरी गारपीटची शक्यता या भागात राहील। वर्धा जिल्ह्याकडे बारबडी, तुळजापूर, वर्धा, जामनी गारपीटचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। वडनेर, वाडकी, पुणे हलक्या पावसाचा अंदाज आहे। अरवी, वडोणा, लाडगड इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे चारगोविके, चिमूर आणि मोहर्ली, कोटवाडा हलका मध्यम पाऊस राहील। चंद्रपूर, भाटाडी, बदलापूर, गजवाली या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे सिंदेवाई, राजुरी, मूल, सावली, गडचुली, चिरमुरा, नाटेचौक इकडे गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच कुरखेडा, बलिटोला, दिगुरी, डेसिंग आणि कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा, संग्रणी इकडे गारपीट पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। धनोरा, मुरमगावलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। कापसी, पंकजनूलाही हलक्या पावसाचा अंदाज राहील। गिरवाडा, पाराकोटलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असून गारपीट पावसाचा जोर देखील राहील। अहेरी, एटापल्ली, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा आसपासचा परिसर गारपीट पावसाची शक्यता या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पांढरकवडा, घाटंजी, करंजी, पटणबुरी हलक्या सरींचा अंदाज राहील आणि घाटंजी, रुई, जवई, अर्णी, द्याणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा, महागाव, मौर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ, नेर, लाटकेट, धारवा,
कल्लाम, राळेगाव, दुर्ग, पिंपरी इकडे गारपीटचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव गारपीटची शक्यता या भागात राहील। जोरदार पावसाचा अंदाजात तळेगाव, आष्टी, गर्जना, दुर्गवाडा, मोर्शी, काठी, वरुड, नरखेड या बऱ्याच ठिकाणी राहील। ब्राह्मणथडी, अचलपूर, अंजनगाव, सोची, असेगावला हलका पाऊस राहील। नांदगाव, अमरावती, पडनेराला हलका पाऊस राहील। मूर्तिजापूर, दर्यापूरला बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यात अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। मूर्तिजापूर, दर्यापूरलाही हलका मध्यम पाऊस राहील। अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा, गोरेगाव, बाळापूरलाही हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। अकोट, हिरवाखेड, आलेवाडी, जळगाव, जमत, पलसी, मासराखेड, अंदुर्णा, पातोडा या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर बुलढाणा जिल्ह्याकडे मुक्ताईनगर, डासराखेड, अडोल, बुद्रुक, मलकापूर, दिघी, नांदुर्णा, बाबरगाव, खामगाव, शेवगाव, पिंपरी गावली, मोटाला या भागातही गारपीट पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। गिरडा, बुलढाणा, खेलवड, चिखली, अहमदपूर, कुदनापूर, घाटबोरी, मेहकर, डोंगाव इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। बिबी, लोणार तसेच रिसोड, रिथाडलाही हलक्या सरींचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, महसूल, परतूर, मंगळूरपीर, कडसना, खेडा गारपीटचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली, कळमनुरी अहून ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर फारसा नाही। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे नांदेड भागाला मुखेड, भोकर तसेच आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज या भागात राहील। लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा देगलूर, रुदूर लगतचा परिसर बघितला असता हणीगाव, जकाल, अरुंदा, हलसी, भालकी, बिदर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। लातूर, बीड, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना अंशतः ढगाळ स्थित राहून तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे अंशतः ढगाळ स्थित राहील। नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थित राहील। कोकण विभागातील पालघर, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर, रायगड इकडे अंशतः ढगाळ स्थित राहील। पुणे, अहमदनगर, मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण कोकणाचा परिसर या भागातही वातावरण कोरडे राहील। सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।